हॅलो फ्रेंड्स, आज मी इथे आलू आणि शिमला मिरचीची भाजी बनवत आहे। तुम्ही ही भाजी प्रवासात कॅरी करू शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा ही भाजी खूप मस्त अशी आहे। तर चला बनवूया। इथे मी तेल घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता आणि काही मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं घातलं आणि याला परतून घेत आहे। हे छान गोल्डन ब्राउन होऊ द्यायचे कांदे। त्यानंतर इथे मी आलं लसूणचा पेस्ट घातलेला आहे बघा। याला पण छान फिरवून घेतलं। छान आलं लसूणचा कच्चेपणा निघाला। त्यानंतर इथे मी 5 मीडियम साइजचे आलू घेतलेले होते, ते कापून घेतलेले आहे। थोडे बारीकच कापलेले आहे, खूप मोठे असे कापलेले नाही आलू। ते घातले आणि त्याला छान परतून घेतलं आहे 2 मिनिट। यामध्ये थोडी कोथिंबीर घातली आणि याला 5 मिनिटं झाकून ठेवत आहे। 5 मिनिटानंतर बघा याला मी परतून घेत आहे। थोडं खाली लागलेला आहे आलू, तर याने काही फरक नाही पडत, चवीला तर खूप छानच लागतो। तर याला मी परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये टोमॅटो घातला आहे, कोथिंबीर घातली, थोडी अशी मधामधात कोथिंबीर घातली तर चवीला छान वाटते भाजीमध्ये आणि चव पण मस्त होते भाजीची। याला परतून घेतलं। यामध्ये जिरेपूड, थोडा गरम मसाला आणि इथे धनेपूड घालत आहे मी। हे सगळं घातलं आणि याला पुन्हा मिक्स करून घेत आहे। हे छान मिक्स करायचं। गरम मसाला थोडासाच घालायचा, कारण तर ही ग्रेव्हीची भाजी नाही आहे, तर कमी घातला तरी पण चालेल। आणखी याला 4 मिनिटं मी झाकून ठेवलेलं आहे आणि याला परतून घेत आहे। आलू छान असे शिजत आले पाहिजे तेव्हा हे परतून घ्यायचं आणि 3-4 मिनिट फक्त असतानाच आपण इथे 4 शिमला मिरची मोठ्या होत्या त्या घातलेल्या आहे। हळद, चवीनुसार तिखट घालत आहे मी। जर तिखट तुम्ही कमी खात असाल तर कमी घाला, जर तुम्हाला आवडत असेल चटपटीत तर तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आणि मीठ पण घातलेलं आहे, 2 चमच तिखट आणि 1.5 चमच मीठ घातलं आहे मी आणि हे छान परतून घेत आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं। शिमला मिरची आपण आत्ता घातलेली आहे आणि त्याला शिजायला छान वेळ लागत नाही आणि थोडी कच्चीसरच छान वाटते, कडकच अशी शिमला मिरची छान वाटते। आणि जर तुम्हाला जास्त शिजलेली हवी असेल तर खूप शिजवा, नाहीतर माझी व्यवस्थित शिजलेली आहे। आणि याला मी 3 मिनिटं झाकून ठेवलं आणि भाजी आपली तयार आहे। चवीला मस्त अशी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे, हेवी पण वाटत नाही। जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।